खेळवायचा याची आपण दक्षता घ्या. केरवाडा फिल्डिंग लवकरात लवकर सामना सुरू राहील याची आपण लक्षात घ्या. नाही नाही फिल्डिंग आहे, केरवाडा बॅटिंग आहे. भावेश मेहता आणि प्रभू सर यांना विनंती राहील थोडंसं आपण व्यासपीठाजवळ या. आमचे जे प्रमुख पंच आहेत थोडंसं आपण त्यांना विश्रांती देऊन आपण जरा पंच म्हणून कामगिरी पार पाडायचे. प्रशांत आंग्रे आणि सुशील चव्हाण थोडंसं आपण या व्यासपीठावर या. सेमीफायनलचा सामना आहे, थोडीशी विश्रांती आपण घेऊ आणि अंतिम फेरीसाठी आपण पुन्हा त्या ठिकाणी उपस्थित असाल. प्रशांत आंग्रे आणि सुशील चव्हाण यांना विनंती. या सामन्यादरम्यान दोन्ही संघाचे 12वे खेळाडू या ठिकाणी आपल्या समालोचन कक्षामध्ये असायला हवा अशी विनंती. माझे मित्र वासुदेव मुंडगेकर यांनी जरा पॅव्हेलियन पाशी यायचंय. सुनील तांडेल सर आपल्याला बोलवत आहेत. वासुदेव मुंडगेकर. प्रशांत आणि सुशील लवकर या. दोन नवीन पंच आपण थोडीशी आपण विश्रांती त्यांना देऊया. प्रभू सर जरा त्वरा करा, लवकर लवकर. चला पुन्हा एकदा सामन्याकडे तुमका सगळ्यांका घेऊन जात आहे. आई भैरवी देव म्हणून सांगत आपली रापण सजवून घेऊची तर जर सलामीची जोडी केरवाडाची होती आपणाक मैदानात दिसता. सदा पेडणेकर स्ट्राईक एंड वरती तर नॉन वरती रोहन लोणे. एक एक काळचं यो हार्ड हिटर अजून पण तसंच घेतो. 20-25 वर्ष या क्रिकेट विषयाशी आपला नाता तसाच जोडून ठेवलेला खूप मोठा अनुभव या सदा पेडणेकरच्या कन्वर्टीक बांधलेलो हा. सिंहगर्जना केरवाडाचा यो कर्णधार सदा पेडणेकर स्ट्राईक वरती आपला खेळताना दिसतात. नॉन स्ट्राईक वरती रोहन लोणे. तर आई भैरवी देवी मोंडच्या वतीने सलामीचा षटक घेऊन येतात तो बटा. रोहन बटा मोंड संघाच्या वतीने पहिला सलामीचा षटक घेऊन येतात. सामना करतो सदा पेडणेकर. निश्चितच या सामन्यात आपल्याला मोठे मोठे फटके बघू मिळतील कारण याच्या अगोदर सामना झालेलो मोंड संघाचो निवती सिरामडी क्लब विरुद्ध मोठे मोठे फटके बघू मिळाले. चेंडू सगळे सीमारेषच्या बाहेरच जात होते आणि अक्षरशः नांगी टाकली होती निवती सिरामडीच्या गोलंदाजांनी मोंड संघाच्या फलंदाजांसमोर. या सामन्याचे पंच म्हणून काम करतो अनुभवी पंच प्रभू सर आणि भावेश मेहतर. दरम्यान सामन्याचं पंचांचा सामना सुरू खूण. रोहन भट्टा आपल्या षटकातलो पहिलो चेंडू घेऊन सामना करीतो. त्याच्याच गावातलो सदा पहिलोच मोठं फटक चेंडू जाता आउट ऑफ पार. षटकार षटकार सामन्याची सुरुवात होता. सदाच्या बॅट मधून आपल्याला मिळता पहिल्या चेंडू पहिलो षटकार. डीजे अशी सुरुवात बघू मिळतात आपल्या सदाच्या बॅट मधून. अनुभव म्हणतात तो दाखवून देता सदा पेडणेकर. रोहनचा खुरपूस समाचार घेता. आता मात्र काहीतरी कमबॅक करता रोहन भट्टा. चेंडू मात्र निर्धाव जाता. बाकीचा काम यष्टी रक्षक निहाल घाटवळ अगदी सहज पुरा करता. 2 चेंडूंचा खेळ पुरवता. 2 चेंडूच्या खेळांच्या संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 6. मोठी धावसंख्या निश्चित बघू आवडत आमका ह्या सगळ्या बसलेल्या प्रेक्षकांका कारण दोन्ही संघ समतुल्य असे चांगलं फटको. 1 धाव पुरी करतात. गचा क्षेत्ररक्षण आणि हे 4 धावा फुकटचे मिळतात. हैत म्हणतात देव देता निरांकार पाठ घेता. एकच धाव मिळाली असती केरवाडा संघाक पण मिळतं
पुन्हा एकदा मोठं फटको, चेंडू जाता पॅव्हलियनच्या वरसून आउट ऑफ पार. षटकारांची आतिषबाजी बघू मिळतं आपल्या पहिल्या शतकापासून. संघाची धाव संख्या झाली ती 16. 4 चेंडू. धाव संख्या झाली ती बिनबाद 16. 2 षटकार आणि एका चौकांशी सदा आपली ओळख करून देता या डोंबिवलीच्या मैदानावर. वेंगुर्ला तालुक्यातलं केरवाडा हे गाव आणि या केरवाडा गावात नाही हे अनुभवी फलंदाज गोलंदाज मोंड सांगत खेळताना दिसतात आणि समोर असली टीम केरवाडा ती पूर्ण 11चे 11 आपणा केरवाडाचे दिसतात. बराच लांबचं 550 किलोमीटरचा प्रवास करून देतात हे खेळाडू. फक्त क्रिकेटची आवड म्हणतात ती. आता मात्र सदा पेडणेकर नावाचं एक मोठं मासो गळाक लागता आणि पहिला कलाम लागता सदाच्या नावाचा. काहीतरी कमबॅक केला यान. सदा मात्र आता निराश होऊन पॅव्हलियन मध्ये दिसतात. सदाची जागा गेलो नवीन फलंदाज प्रकाश. स्ट्राईक वर जाताना आपला प्रकाश सामना करीत रोहन भट्टा त्याच्याच गाववाल्याच्या गोलंदाजीचा सामना करतो प्रकाश. धाव संख्या झाली ती 16. षटकाला पुढचा चेंडू घेऊन बट्टा आता मध्ये फुलटॉस मध्ये चेंडू होतो. फायदो का उठव गेलो ना. एक धाव पुरी करतात धावान. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता की ना बघूच्या. एकाच धावावर समाधान माणूसा लागता. संघाची धाव संख्या एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 17. एक गडी बाद 17. 17 हे अशुभ आकडो म्हटलं होता. 17 म्हणजे खतरा. ह्यो खतरा कोणाकडे पुढच्या षटकात आपला कळाक मोहन संघासाठी ठरा शकता. ह्यो खतरो की केरवाडा संघासाठी. आणि मोहन संघाच्या वतीने दुसरा षटक घेऊन येतात तो निहाल घाटवळ. एक वेगवान गोलंदाज निहाल. त्याचा समाचार घेत मात्र आता प्रकाश. निहाल आपल्या षटकातलो पहिलो चेंडू घेऊन आता मात्र प्रयत्न. आता मात्र लेग विपर विकेटचं गडी बाद होता प्रकाश. जो मगाच्या सामन्यात चांगली फलंदाजी केली आणि तो जो प्रकाश आता मात्र निराश म्हणून खाली येता. धन्यवाद डीजे. दुसरो धक्को बसता तो केरवाडा संघात प्रकाश नावाचा एक स्फोटक फलंदाज बांधून तंबू देता. नवीन गेलेलो फलंदाज प्रकाशची जागा घेऊ. समीर तारी स्ट्राईक एंड वरती आपण जाताना दिसता. समीर तारी वेशभूषा बघलास तर खतरनाक दिसतात. जांभळ्या कलरची तो जो तारी. निहाल घाटवळ आपल्या षटकातलं पुढचं चेंडू घेऊन सामना करतो तारी. समीर निहारच्या गोलंदाज भरपूर समाचार घे. शॉर्टपिच पद्धतीचे चेंडू ऑफ साइडच्या दिशेने खेळून करतात. एक धाव पुरी करतात. चांगला क्षेत्ररक्षण. 2 धाव पुरे होतात. 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघू मिळतात ती केरवाडा संघाच्या वतीने रोहन लोणे आणि समीर तारी या दोघांच्या मध्ये. संघाची धाव संख्या झाली ती 19. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना चांगलो फटको बघूचा चेंडू होय दा बरोबर. झेल होता की नाही. झेल होता की नाही. झेल सुट्टा देव देता आणि देवचार पाठ घेता. एक गडी बाद झालो असतो. एक चेंडू निर्धाव गेलो असतो पण मात्र फायदो का उठव गेलो नाही.
तोपर्यंत 2 धावा दोन्ही फलंदाज पुरे करतात. संघाची धाव संख्या झाली ती 21. झेल तसा खूप कठीण होता, बराच धावपळ करूची लागली ती ह्या क्षेत्ररक्षक या झेलसाठी, पण प्रयत्न चांगला होतो निश्चितच. हॅलो, पुन्हा एकदा स्ट्राईक वरती तो समीर तारी सामना करीतो निहाल घाटुळे या वेगवान गोलंदाजाचो. शॉट पितो चेंडू, चेंडू हवे, चेंडूच्या खाली क्षेत्र हाताचा गुळाम करून गुळमात जाऊन चेंडू पडताना अजून एक कलाम लागता आता केरवाडा संघाचा आणि मोहन संघा अजून एक. तिसरं मासो गळा लागता बोलमोड 3 मोठे मासे गळाक लागले ते खेरवाडा संघाचे. नवीन गेलेला फलंदाज प्रवीण कुबल नॉन स्ट्राईक एंड वरती आपला भोग मिळत. स्ट्राईक वरती आता रोहन लोणे. अजून रोहन लोणेची बॅट कधी लागले दिसणार नाही. मागाच्या सामन्यात पण रोहन स्वस्तात बाद जाऊन तंबूत परतलो. आता मात्र रोहन तुका मोठे फटकेबाजी करूची लागत आपल्या संघासाठी, कारण सेमीफायनल सामना जर फायनल मध्ये आपल्याला धडक मारूची, पुढच्या फेरीत जाऊचा, अंतिम सामन्यात प्रवेश करूचा तर मोठे फटकेबाजी करूची लागतील. तेवढंच मात्र बरसो गोलंदाज निहाल घाटवळ तुझ्या समोर. निहाल लावल्या षटकातलो पुढचा चेंडू घेऊन सामना करतो आता मात्र रोहनच्या बॅट मध्ये निघाले फटको. 1 धाव पुरी करतात दोन्ही फलंदाज. चांगला क्षेत्ररक्षण. आता मात्र एकाच धावावर समाधान मानू लागतात दोन्ही फलंदाजांका. संघाची धाव संख्या झाली ती 22. डबल दुर्येचो पुन्हा एकदा गेम. आजच्या दिवसात बघला तर मगाशी तिर्येचो गेम, आता दुर्येचो गेम. ह्याच्यात एक्क्याचो पण गेम होतो. काल 5 होतो. चौकशी केलास का नाही माहिती नाही, पण काय इल्ल आता लाव हरकत नाही, लावून खावा. पुन्हा एकदा मोठं फटको. आता मात्र चिपियाच्या इमारता नक्कीच तिकीट काढून चेंडू आता आउट ऑफ पार. षटकार आणि नो चेंडू म्हणजे अजून एक धाव, म्हणजे ह्या चेंडू होते 7 धाव वसूल होतात ते. प्रवीणच्या बॅट मधून खणखणी षटकार जाते आणि तसंच एक लांबलचा गोळ निहालच्या पाठीवर बघू मिळता आपणाक. मगापासून चांगली गोलंदाजी करतो. ह्याच्या अगोदरच्या पण सामन्यात चांगली गोलंदाजी केली निहालला. आता मोठं फटको, पुन्हा एकदा मोठं फटको. चेंडूची हवाई सफर, चेंडू जाता आउट ऑफ पार. षटकार. 2 चेंडू सलग 2 षटकार आणि निहालच्या पाठीवर एक लांबलचक असे 2 वळ बघू मिळतात. रात्री नक्कीच आंबे हळदीची गरज लागते निहालच्या पाठीक. धन्यवाद डीजे. संघाची धाव संख्या झाली ती 35. 2 षटकाचा खेळ पुरो होता. संघाची धाव संख्या 35. शेवटचा आणि निर्णायक षटक म्हणजे हा हाणामारीचा षटक. या षटकात समोरचा फलंदाज मोठे फटके मारतो निश्चितच प्रयत्न करते का आपल्या संघासाठी एक मोठी धाव संख्या उभे करूची असता. तर शेवटचा आणि निर्णायक षटक घेऊन आता मोहन संघाच्या वतीन विशाल पोसम. याच विशाल फटकेबाजी करूची लागतात. रोहन आणि समीर या फलंदाजाक विशाल फटके मारूचे लागतील. विशाल या गोलंदाजाक. धाव संख्या झाली 35. 6 चेंडू आणि निर्णायक चेंडू हे 6 चेंडू. आपल्या बॉलिंग मार्कवर तयार विशाल पोसम. सामना करीत रोहन लोणे. षटकात तो पहिला चेंडू घेऊन विशाल सामना करीत रोहन. पहिल्या चेंडूवरती मोठं फटको बघू मिळतं. क्षेत्रकाच्या कपाळाच्या वरसून आउट ऑफ पार. षटकार नशी या षटकाची सुरुवात होता. धन्यवाद डीजे. ह्या सामन्यात हवाई सफर जास्त बघू मिळतात चेंडूची. आणि पहिल्या चेंडू एक खणखणीत षटकार. एक पहिलोच पाठीर लांब लचक असं वर अगदी कमरेपर्यंत दिसता आपणा घैसून.
दुसरा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटको, चेंडू हवे, चेंडूच्या खाली हाताचा गुळाम रून करून क्षेत्ररक्षक उभो आणि सहज असा झेल पुरा होता आणि एक मोठा कलाम आउट होता तर रोहन लोण्याच्या नावाचा. एक थँक्यू डी जे, थँक्यू. या ठिकाणी उपस्थित असलेले साहिल संतोष बाबल, आपण माझा आवाज जर आपल्यापर्यंत जात असेल तर कृपया समालोचन कक्षापर्यंत यायचं आहे. साहिल संतोष बाबल, थँक्यू. नवीन गेलेला फलंदाज नॉन स्ट्राईक गेले होते हरी चोपडेकर. विशाल आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन शॉर्ट पिच चेंडू, त्याच्यावर चांगलं फटको, चेंडू हवाई सफर, षटकार. अजून एक षटकार या षटकात बघू मिळतं आपणाक. विशाल आपल्या षटकातलो पुढचं चेंडू घेऊन 3 षटकार नशी प्रवीण खेळता. आता मात्र प्रवीणला चेंडू निर्धाव जाता. गेल्यापासून फक्त षटकारांनीच खेळत होतो तो जो प्रवीण, आता मात्र प्रवीणला हे चेंडू निर्धाव जाता. एका निर्धाव चेंडूची सांगता या षटकातली. विशाल पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सामना करतो. प्रवीण 3 षटकार नशी 18 धावावर खेळत असतो प्रवीण. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव, बॅट आणि चेंडूचा काही संपर्क नाही. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, खराब थ्रो, 1 धाव पुरी करतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोन्ही धाव पुरे होतात. जर एकही धाव मिळाली नसती, एक गडी बाद झालो, धावचीत झालं असतं, ते 2 धाव वसूल करतात. म्हणजे फुकटची ही देणगी मिळतात ती केरवाडा संघाक. बाय पंच प्रभू साहेब लेग बायचे खूण दाखवतात. आपल्या षटकातलं पुढचं चेंडू घेऊन विशाल पुन्हा एकदा मोठं फटको, पुन्हा एकदा चिपियेचा तिकीट काढून चेंडू आता सीमा पार, षटकार. 4 षटकार निशी खेळत असलो प्रवीण. संघाची धाव संख्या झाली ती 55. पुन्हा एकदा डबल पंजाचं गेम आणि या डबल पंजाच्या गेमवरच मी तुमची सगळ्यांची रजा घेतो. ह्याच्या पुढचं समालोचन करतील माझे सहकारी उत्तम मुंडगेकर. उत्तम प्रकारचा समालोचन आपणाला ऐकूक मिळत ह्याच्या पुढचा, आणि मी रजा घेते. धन्यवाद. यानंतर होणारा अंतिम फेरीचा जो सामना आहे कालच्या सत्रामधून एक संघ म्हणजे VRCC आनंदवाडी. आपण माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल आपण तयारीत राहायचं आहे. अंतिम फेरीचा सामना जास्तीत जास्त षटकांचा खेळवला जाईल अशा आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला कळतंय. त्यामुळे आपण तयारीत राहायचं आहे. अंधार होण्याच्या अगोदर आपण अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी सुरू होईल याची आपण दक्षता घ्या. VRCC आनंदवाडी, आपण जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर अंतिम फेरीमध्ये कालच्या सत्रामधून आपण अंतिम फेरी गाठलेली आहे. या सामन्याअंतर्गत जो संघ विजय होईल तर अंतिम लढत त्या संघाबरोबर आपली होईल याची आपण दक्षता घ्या. आपण तयारीत राहायचं आहे. पुन्हा एकदा सेमीफायनलचा चालू असलेला सामना. आमचे समालोचक उत्तम मुनगेकर. धन्यवाद सर. जाऊया मैदानावरती. एक मोठी लढत सेमीफायनल क्रमांक 2 आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. केरवाडा विरुद्ध आई देवी बैराई मुंड या 2 टीममध्ये ही लढत होते आहे. येणारे चेंडू असेल आपल्याकडे 18 आणि या 18 चेंडूमध्ये तब्बल 56 धावा बनवायचे आहेत. अठरा चेंडू आणि 56 धावा. ओव्हर क्रमांक 1 पेश करण्यासाठी सज्ज असेल नितीन केळुसकर. टीमचा कॅप्टन आहे, टीमचा नेता आहे, टीमचा
मार्गदर्शक आहे नितीन केळुसकर. नितीन केळुसकरचा विचार केला तर मात्र भरपूर सामने खेळलाय, भरपूर वर्ष क्रिकेट खेळतोय आणि भरपूर क्रिकेटवरती प्रेम आहे. पहिला चेंडू उडवलाय फाईन लेगच्या डोक्यावरून, चेंडू आउट ऑफ पार, षटकार. यस डीजे. येस, पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा करतोय रोहन बट्टा. मागच्या मॅचचा हिरो आहे या ठिकाणी. काय बॅटिंग करतोय. मागच्या मॅच मध्ये तब्बल 51 धावा त्याच्या बॅट मधून कुठल्या गेल्यात, 6 षटकार खेचलेत. रोहन बट्टाला या पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर आउट केलं तर मात्र आई भैराई देवी मोंड संघ हा संघ या स्पर्धेमध्ये वर्चस्व गाजवेल. कारण दोन्ही टीम मध्ये क्षमता आहे, दोन्ही टीम मध्ये भरपूर ताकद आहे, चांगली गोलंदाजी आहे. परंतु अष्टपैलू खेळाडू मिस्टर रोहन बट्टा आजच्या दिवसाचा हिरो आहे आणि या खेळाडूला कुठेतरी दमखम दाखवावं लागेल. टप्प्याचा चेंडू एसटीच्या मागे जातोय क्षेत्ररक्षकाकडे. तोपर्यंत या ठिकाणी फाईन लेगचा क्षेत्ररक्षक डीप मधून क्षेत्ररक्षण करतोय. 2 धावा तर कंप्लीट केल्या जातील. फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 8 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेल्या आहेत. विजयी 56 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. सेमीफायनल क्रमांक 2 आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो मात्र मेगा फायनल साठी सज्ज असेल. टप्प्याचा चेंडू, परंतु 30 यार्ड सर्कल मध्ये प्रशांत सातोस्कर चेंडूची परती करतोय. तोपर्यंत एक धाव रोहन बट्ट्याच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या 9 धावा. ओव्हर क्रमांक 1 प्रगतीपथावरती आहे. चांगली गोलंदाजी करतोय. टीमचा कॅप्टन आहे, टीमचा नेता, टीमचा मार्गदर्शक मिस्टर नितीन केळुसकर. राऊंड विकेट मारा करेल निहाल घाटवळ. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन. चांगला चेंडू पिच केला. एसटीच्या मागे जातो एसटी रक्षकाच्या, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक डीप मधून वेगाने येतोय. तोपर्यंत 1 धाव ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या होते ती मात्र 10 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. विजयी 56 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. डीजे ऑपरेटर जर आपण कुठे असाल तर आपल्या डीजे म्युझिक सिस्टम कडे जा, कारण ही मॅच मात्र भरपूर महत्वाची आहे. नितीन पुन्हा एकदा स्विंग इन मिस म्हणावा लागेल. गुड लेंथ वरती चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला आणि त्यामुळेच की काय अष्टपैलू खेळाडू आणि सेट बॅट्समन मिस्टर रोहन बीट झालाय. निर्धाव चेंडू भरपूर वेळाना पाहायला भेटतोय. नितीन असेल गोलंदाजी मार्कवर. क्षेत्ररक्षकांचा विचार केला तर भरपूर अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण सजवलंय. आता मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय की काय, येतोय बट्टा. चेंडूच्या खाली झेल सोडलाय, जीवदान सोडलंय. कॅच विन मॅच म्हटलं जातं. 1 धाव कंप्लीट केली जाते या ठिकाणी. जर रोहन बट्टा बाद झाला असता तर मात्र प्रेशर आला असता आई भैराई देवी मोंडकडे आणि सामन्यावरती मजबूत पकड पाहायला भेटली अशी केरवाडा टीमची. कारण क्रिकेटचं भाकीत केलं, क्रिकेटचा विचार केला तर कॅच विन मॅच म्हटलं जातं आणि ज्या ज्या वेळी कॅच सुटली जाते त्या त्यावेळी हातामधून मॅच तुमच्या झाली जाते. चला टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. केरवाडा टीम, आई भैराई देवी मोंड टीम या ठिकाणी चला जे डिसिजन असेल ते फटाफट घ्या आणि मॅच सुरू करायची. या ठिकाणी पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते ती मात्र 11 धावा. बिनबाद 11 धावा. मॅजिकल फिगर मध्ये धावसंख्या पाहायला भेटते. नवीन गोलंदाज मैदानात येईल. ओव्हर क्रमांक 2 पेश करण्यासाठी मिस्टर प्रवीण असेल या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल आणि मेगा फायनल साठी काल मात्र VRCC आनंदवाडी टीमने मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय आणि आज कोणता संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारी ही मॅच असेल. चांगला चेंडू उडवलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. चेंडू आउट ऑफ पार, षटकार. यस डीजे. सतरा धाव संख्या सध्या स्कोर कार्ड वरती. 11 चेंडू 39 धावा. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी मिस्टर प्रवीण गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला रोहन बट्टा. नॉन स्ट्राईकला नेहाळ घाटवर. मोठा फटका लगावलाय, फटका फसलाय. चेंडूच्या खाली येतोय प्रवीण आणि कोणतीही चुकी करणार नाहीये कारण प्रवीणला माहिती आहे ही भरपूर महत्वाची विकेट आहे आणि त्यामुळेच की काय रोहन बट्टा बॅक टू पॅव्हिलियन. यस डीजे. साहिल घाटवळ.
डीजे ऑपरेटर चेतन. हॅलो हॅलो माईक टेक्स्ट. हॅलो. ओके थँक्यू. या ठिकाणी पुन्हा एकदा शप्पल झालाय नेहाल, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. धाव चेंडू जातोय विजयी. 56 धावांचं लक्ष आहे या ठिकाणी या मॅच मध्ये. निहाल घाटवर स्ट्रायकिंग एंडला आहे, नॉन स्ट्राईकला साहिल आहे. मागच्या मॅचचा विचार केला तर या दोन खेळाडूंनी या मैदानावरती चौकार षटकार पेश केले, दमखम दाखवलाय आणि आता मात्र ही दमखमवाली लढाई म्हणावी लागेल. प्रवीण गोलंदाजी मार्कवर, नेहाल आहे स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा स्विंग इन मिस. गुडलेंदोरची टप्पा पडला, थोडासा बाउन्स झाला आणि फाईन लेगला चेंडू लगवायचा होता, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. टीमची धावसंख्या होते ती मात्र 17 धावा. 17 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहे. प्रवीण येतोय गोलंदाजी मार्कवर. निहाल आहे, मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, फटका फसलाय चेंडूच्या खाली. क्षेत्ररक्षक परंतु झेल सोडलाय. अशा प्रकारचे जर झेल सुटले तर मात्र संघ अडचणीत पाहायला भेटेल आई भैराई देवी मोंड हा संघ. कारण आज या प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये तुम्हाला मेहनत कष्ट करावे लागतील. 7 चेंडू 38 धावांचं लक्ष आहे. 7 चेंडू 38 धावा. गोलंदाजी मार्कवर प्रवीण गोलंदाजी करतोय, आपल्या कक्षातील दुसरं षटक पेश करतोय. पुन्हा एकदा आकोटप्प्याचा चेंडू, चांगली गोलंदाजी पेश करतोय या ठिकाणी आणि ओव्हर क्रमांक 2 ची सांगता होते. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते ती मात्र या ठिकाणी 1 बाद 18 धावा. हॅलो. या क्रीडानगरीमध्ये साहिल संतोष भाबल, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया आपण लगेच समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. अंतिम फेरीमध्ये जो संघ पोचलेला आहे कालच्या सत्रामध्ये VRCC आनंदवाडी, आपण तयारीत राहायचं आहे. या सामन्याअंतर्गत जो संघ विजय होईल तो संघ आपल्याबरोबर अंतिम फेरीमध्ये लढत आपल्याबरोबर होईल याची खबरदारी घ्या. संघ उपस्थित आहे, आपण तयारीत राहायचं आहे. आपला वेळ जास्तीत जास्त असेल तर जास्तीत जास्त षटकांचा सामना खेळवता येईल, आयोजक सांगतील त्या पद्धतीने आपण ठरवू. तोपर्यंत पुन्हा एकदा उत्तम. हरी येतोय गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 38 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. नेहाल मध्ये क्षमता आहे, बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला तर नक्कीच आउट ऑफ पार षटकार करू शकतो. पुलर लेनचा हा चेंडू पाहायचा आहे, पंचांचा सिग्नल येणं बाकी आहे. यस, हा चेंडू वाईट. एकूण 5 धावा ऍड केल्या जातील. यस डीजे. समीकरण येऊन टेपलंय. 5 चेंडू 32 धावा. 6 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 6 चेंडू 33 धावा असं समीकरण या ठिकाणी पाहायला भेटतंय. नेहाला आहे स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन. हरी आपल्या गोलंदाजी मार्कवर. मोठा फटका आला होता, कार्पेट आहे या ठिकाणी. एकच धाव ऍड केली जाईल का? यस, या ठिकाणी 1 धाव ऍड केली जाते. चांगली गोलंदाजी पेश करतोय हरी या ठिकाणी. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती मात्र 24 धावा. बॉलर तयार असेल मिस्टर हरी आपल्या गोलंदाजी मार्कवर. उर्ध विकेट मारा करतोय. साहिल आहे या ठिकाणी, परंतु रनअप मध्ये कुठेतरी अडथळा येतोय आणि त्यामुळेच की काय पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर जाईल मिस्टर हरी या ठिकाणी. मी प्रेक्षकांना विनंती करतो आणि मान्यवरांना, जे आमच्या मुख्य व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत आणि प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करेन की प्लीज सायलेंट राहा. या ठिकाणी भरपूर डिस्टर्ब होतोय आणि त्यामुळेच की काय या ठिकाणी कदाचित थोडंसं आमच्या स्कोर काउंटिंग मध्ये अडथळा येऊ शकतो. ऑनलाईन सध्या मॅच भरपूर लोक पाहतायत आणि त्यामुळे आम्हाला या ठिकाणी भरपूर स्ट्रिक्टली व्हावं लागतं आणि त्यामुळेच की काय जाऊया मैदानावरती. साहिल या ठिकाणी बाद होतोय. टीमला बसलेला दुसरा हादरा म्हणावा लागेल. येस डीजे.
थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. अतिशय दर्जेदार संगीत डीजेच्या माध्यमातून पेश केले जाते. संजय आहे स्ट्रायकिंग एंडला, बॅट्समन तयार, मोठा फटका प्रहार केलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे या ठिकाणी. प्रवीण कोणतीही चुकी करत नाही आणि या ठिकाणी बाद होतोय तो मात्र संजय या ठिकाणी बाद होतोय. परंतु या मॅच मध्ये आई भैराई देवी मोड या टीमने अतिशय दर्जेदार पकड बनवली आहे आणि फायनल मध्ये जाणारा हा दुसरा संघ कदाचित असेल. परंतु क्रिकेटमध्ये भाकीत करणं मूर्खपणाची लक्षणं संबोधली जातात. कारणच्या शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूपर्यंत जो चेंडू मैदानात पडत नाही तोपर्यंत भाकीत करणं मूर्खपणाचं लक्षण संबोधलं जातं. कारण क्रिकेट या ठिकाणी पुन्हा एकदा सुरू होतोय. बॉलिंग मार्कवर हरिया आहे. साहिल या ठिकाणी स्विंग इन मिस म्हणावा लागेल, परंतु फाईन लेगला हा चेंडू जाईल आणि यष्टीरक्षक बीट झाला आणि यष्टीरक्षकाच्या मागे क्षेत्ररक्षक बीट झालाय. एकूण 5 धावा लेग बायचा सिग्नल येतोय आमच्या पंचांगच्या माध्यमातून. तोपर्यंत येस 4 धावा ऍड केल्या जात आहेत. टीमची धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 28 धावा, विजयी 56 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. नेहाल गाटवळ स्ट्रायकिंग एंडला, सलामीचा बॅट्समन तयार, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु क्लीन बोल्ड होतोय. येस, बॅक टू पॅव्हेलियन मिस्टर साहिल गाटवळ. येस डीजे. थँक्यू डीजे. अतिशय दर्जेदार संगीत आपण वाजवताय त्याबद्दल तुमचं मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी प्रेक्षकांना आणि खेळाडूंचा सुद्धा उत्साह तुम्ही वाढवताय. मयूर जातोय, नवीन बॅट्समन सध्या मैदानात. शेवटच्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. आई भैराई देवी मोंड हा संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल का या चेंडूवरती ही मॅच सांगणारी हा चेंडू आहे. चांगला चेंडू, स्विंग इन मिस, वेल प्लेड. आई भैराई देवी मोंड हा संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय. तर आई केरवाडी हा संघ या ठिकाणी स्पर्धेतून बाहेर फेकला जातोय. वेल प्लेड केरवाडा. थँक्यू डीजे. आई भैराई देवी मोंड, वेल प्लेड. थँक्यू डीजे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आई भैराई देवी मोंड टीमचा प्रवीण कुबल याला या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. मी त्यांना विनंती करतो आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर या. आणि तसंच केरवाडा टीमचा कॅप्टन याला सुद्धा या ठिकाणी सन्मानित केले जाईल.